त्यांसाठी काळा दिवस म्हणून पाहिली जाते, कारण ह्याच दिवशी आपले छत्रपती धर्मरक्षक छत्रपती आणि रोहन म्हात्रे हे संघ मालक आहेत. सेमीफायनलचा पहिला हा थरार आपण पाहतोय. थल पंचायत प्रीमियर लीग पर्व पाचवे, या पाचव्या पर्वातला पहिली सेमीफायनल आपल्या भेटीसाठी आलेली आहे. एका साईडला पाहिलं तर कर्णधार हसनैन कुरेशी, तर दुसऱ्या साईडला कर्णधार असणार आहेत सुमित पत्रे. अलिबाग एक्सप्रेस या नावाने ओळखले जाणारे आणि आजच्या या थल प्रीमियर लीगने पाचव्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर त्यांची फलंदाजी असो गोलंदाजी असो बहारदार या मैदानावर झालेली आहे. तलवार क्रीडांगण लोणारे या मैदानावर आपण पाहतोय ही थल पंचायत प्रीमियर लीगची स्पर्धा रंगलेली आहे. तिसरा दिवस आहे आजचा आणि या तिसऱ्या दिवसातील अंतिम घटकेकडे आपण येतोय, कारण ह्या सेमीफायनलची पहिली सेमीफायनल चालू होतोय. बरोबर घड्याळामध्ये आपण पाहिलं तर 2:05 कमी आहेत, म्हणजे 1:55 घड्याळामध्ये झालेली आहेत. सॉरी 54 झालेली आहेत. सुंदर असं आपण पाहतोय माझ्या समवेत स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतोय शुभमजी कानमोरे सर आपण पाहतोय. त्याचप्रमाणे माझा आवाज सुमधुर संगीत नाकवा साऊंड सर्व्हिस नवीन डीजे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. हा आपला माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय. त्याचप्रमाणे लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय tenniscricket.in च्या माध्यमातून आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय. तर पंचांचा विचार होतोय सामना सेमीफायनलचा पहिला चेंडू घेऊन येतोय नागेश मोरे शिवशक्ती लोणारी संघाचा हा खेळाडू आपण पाहतोय. आज उसेद 11 संघाच्या बाजूने खेळताना आपण पाहतोय. पहिलाच चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न, अंगाला चेंडू लागतोय, निर्धाव चेंडू जातोय आपण पाहतोय. सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल नागेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. कालच्या दिवसापासून आपण पाहतोय नागेशची गोलंदाजी भरदार गोलंदाजी होत आहे. निर्धाव चेंडू गेलेला पहिला चेंडू आपण पाहतोय. फलंदाज आपण पाहिलं तर आयुष साखरकर आणि सत्यम मेस्त्री ही जोडी मैदानामध्ये आहे. मित ऋग्वेद 11 थल लाठी संघाची आपण पाहतोय ही जोडी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय नागेश मोरे. गोलंदाजी सज्ज होतोय, त्याच्या गोलंदाजीचा सामना करणार आहे पंच जय पवार सरांचा इशारा होतोय स्कोरर मित्रापर्यंत की हा एक स्क्वेअर चेंडू आहे. अवांतर स्वरूपात एक धाव मिळणार आहे. एका धावेने संघाचं खातं खोलत होतंय. श्री गणेशा होतोय आणि आयुष साखरकरसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. षटकारासाठी आदरणीय सन्मान रागीजी चव्हाण यांच्याकडून 500 रुपये. हो जोरदार मारण्याचा प्रयत्न, बॅटची काढा घेऊन तिथे स्लिपमध्ये गेलेला चेंडू आपण पाहतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. आणि अमर पाटील आदरणीय सन्मान अमर पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 आणि आदरणीय सन्मान्य राकेशजी चव्हाण यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. एकूण एक षटकार 700 रुपयासाठी असणार आहे. धावसंख्या आपण पाहिली, धावफलकावर लागली जाते. 2 धावा धावफलकावर लागल्या जातात. हो आडव्या बॅटने केल्या सत्यमने, तिथे क्षेत्ररक्षक चुकतोय आणि ते चुकीला माफी नाही. एक धाव पूर्ण केली जाते. एकाच धावेवर आयुषला सत्यमला समाधान मानावं लागते. एका धावेने आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावर लागते. 3 धावा धावफलकावर लागल्या जातात. सुंदर अशी गोलंदाजी, 3 चेंडूंवर 3 धावा खर्च करतोय. आणि क्लीन बोल्ड जर घेतला तर मनीष म्हात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे नागेश मोरेसाठी. नागेश मोरे याचा पुढील चेंडू. आहा आता मात्र चेंडूला दाख पाठवला जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार येतोय आयुषच्या बॅटमधून. डीजेला एक सुवर्ण संधी येते. आपलं दैवत छत्रपती आहेतच, त्यांच्या मुले आपण पाहिलं. हो सुरेख असा मैदानाला सुंदर असं क्षेत्ररक्षण होत आहे आणि तिथे फेकी मात्र टप्पा देऊन नक्कीच संधी होती. संधीचं सोनं काही करता आलं नाही. एक धाव पूर्ण करतोय. एका धावेने पाहिलं तर संघाची धावसंख्या पाहिली तर 10 धावा धावफलकावर लागल्या जातात, जिथे 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. एक षटकाराच्या साह्याने आपण पाहिलं 10 धावा धावफलकावर लागल्या जातात. आयुष सागरकरच्या माध्यमातून पाहिलं 700 रुपयाचं पारितोषिक त्याने पटकवलेलं आहे. शेवटचा चेंडू सत्यम मेस्त्रीसाठी.
सुंदर असा मारलेला चेंडू आपण पाहतोय. पॉवर प्लेचा हा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. एक धाव पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षकाची जी चुकी होते, चुकीला माफी नाही. एका धावेचं 2 धावेमध्ये रूपांतर होतोय. या 2 धावाने 12 धावा धावफलकावर लागल्या जातात, जेथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. 12 धावा धावफलकावर लागले जातात. सुंदर अशी फलंदाजी म्हणता येईल. आयुष साखरकर आणि सत्यम मेस्त्री यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. रुत मित आणि ऋग्वेन 11 थल लाटी या संघाचे हे फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. सुंदर अशी फलंदाजी करत आहेत. आपल्या संघासाठी 12 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. आणि आपण 3 दिवसामध्ये पाहतोय आदरणीय सन्माननीय जय पवार सर असतील, शाहिद मोमीन सर असतील, वैभव गुजर सर असतील, अगदी उन्हाचा ताणाचा पारा न बघता आपण पाहतोय 3 दिवस लगातार या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत पाहतोय. क्रिकेटचे दैवत मानलं जातं, कारण हे आपल्याला निर्णय देत असतात. आपला आऊट आहे की काय आहे ते सर्व निर्णय यांच्या माध्यमातून मिळतात. आणि अतिशय सुरेख असं अचूक असं त्यांचं मार्गदर्शन आपण पाहतोय या मैदानामध्ये होताना आपण पाहतोय. सुरेख अशी पंचगिरी पाहतोय. त्यांचे निर्णय अतिशय योग्य असे निर्णय आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. दुसरं षटक घेऊन येतोय आशुतोष दिवकर. आशुतोष दिवकरच्या गोलंदाजीचा सामना करेल आयुष साखरकर. हो, सुंदर असा चेंडू आपण पाहतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आयुषने तो जाणला होता. चेंडू खेळपट्टीवर चेंडू काहीसा खाली राहतोय. आयुषची बॅट अगोदरच हवेत फिरली जाते. यष्टीच्या पाठी यष्टीचं रक्षण करताना आपण पाहतोय. स्वतः कर्णधार हसनैन कुरेशी पाहतोय. हसनैन आपली कोणती चुकी करत नाही. निर्धाव चेंडू ते सांगत होते. धावसंख्या पाहिली तर 12वर स्थिरावलेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी अचूक टप्प्यावर मारा करतोय आशुतोष दिवकर. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय आशुतोष दिवकर. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल आयुष साखरकर. आता मात्र डोकतोय ऑफ साईडला पाहिला तर तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. आयुषने पाहिलं नव्हतं की काय असं वाटतोय आणि सोपासा झेल देऊन आयुषची खेळी मात्र येते संपुष्टात येते. तंबूच्या आश्रयाला परततोय. डीजेला एक सुवर्ण संधी येते सुमधुर गीत लावण्याची.
पाहतोय आर्य कुलपे सुंदर अशी गोलंदाजी करतोय. दुसऱ्या चेंडूवर तो जाणून होता. सुमेध अगदी उजव्या एसटीच्या बाहेर आला आणि डावी एसटी अगदी आर्यसाठी खुली ठेवली आणि डाव्या एसटीवर बरोबर चेंडू टाकला आणि डावी एसटी उद्ध्वस्त केली आणि सुमेध पत्रेला नक्कीच तंबूच्या आश्रयाला परत पाठवलेलं आहे. सुंदर अशी गोलंदाजी आर्य कुलपेच्या माध्यमातून आपण पाहतोय. जागृती थळ संघाचा हा गोलंदाज आपण पाहतोय. सुंदर अशी गोलंदाजी करतोय. उचेत 11 थळ संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. ते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आर्य कुलपे त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल हर्षल चिटके. आर्य टू हर्षल. पुन्हा एकदा आता मधली टेस्टी उद्ध्वस्त केली. फर्निचर गोल बॅक टू बॅक. दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला जातोय. डीजेला एक सुवर्ण संधी येते.
भूमीमध्ये जन्माल्यानंतर महाराष्ट्र राज्याचा आपल्याला गर्व असणं गरजेचं आहे. महाराष्ट्र देशा सुंदर सुमधुर संगीत आपण पाहतोय. हे गीत महाराष्ट्र गीत आणि त्याचा नक्कीच कौतुक असेल. आपल्याला अभिमान आहे आम्हाला महाराष्ट्रीयनमध्ये जन्मल्याचा. नवीन गोलंदाजी मार्कवर श्री साखरकर पाहतोय. त्याच्या गोलंदाजी सामना करेल सत्यम. सत्यम पुन्हा एकदा ठोकतोय. चेंडू फसलेला आहे, हवेत आहे. गोलंदाज स्वतः जातोय आणि सुंदर असा झेल घेतोय आणि सत्यम मेस्त्रीची ते खेळी मात्र संपुष्टात येते. डीजेला एक सुवर्ण संधी.
24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष्य. सरासरी पाहिली तर 8ची सरासरी असणार आहे प्रति षटक. आपण पाहिलं तर 8च्या सरासरीने या धावा जमाव्या लागतील जर आपल्या संघाला विजयी करायचा असेल. आणि या धावा कशा प्रकारे रोखणार, कारण एका साईडला आपण पाहिलं तर अलिबाग एक्सप्रेस नावाने संबोधली जाणारे सुमेध पत्रे एका साईडला स्वतः कर्णधार आणि पहिलं षटक घेऊन सुद्धा सुमेध पत्रे येणार. आणि कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कारण आपण मगाशी पाहिलं तर मगाशी सुद्धा काहीतरी 32 धावाच होत्या, सॉरी मग 31 धावा डिपेंड्स करायच्या होत्या. त्या सुरेख अशा डिपेंड्स केल्या होत्या त्या मित ऋग्वेद 11 लाठी संघाच्या गोलंदाजाने. खरोखर कौतुक करावे. आता तीच कामगिरी जर आपल्या संघाला फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल, द्यायचा असेल, महामुकाबला अंतिम मुकाबल्यामध्ये न्यायचा असेल तर हीच कामगिरी पुनरुत्ती या मैदानावर करावं लागेल. आणि नक्कीच नुरू आणि आदित्यला आपल्या संघाला जर विजयश्री खेचायचा असेल तर प्रति षटक पाहिलं तर 8ची सरासरीने धावा जमाव्या लागतील. पहिलाच चेंडू दुसऱ्या पर्वातील आपण पाहतोय, दुसऱ्या सत्रातील चेंडू पहिला चेंडू घेऊन येतोय स्वतः कर्णधार. आपण पाहतोय सुमित पत्रेच्या हातामध्ये चेंडू, त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल नूरू कुरेशी. सुमित पत्रे टू नूरू कुरेशी हा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिलाच चेंडू दुसऱ्या सत्रातील. हो, जोरदार टाकलेला चेंडू, बॅट खालून चेंडू, अगदी उशिरी घेतलेला चेंडू आपण पाहतोय. यष्टीरक्षक कोणती चुकी करत नाही. निर्धाव चेंडूचे ते सांगता झाली. धाव संख्या अजूनही श्री गणेशा होत नाहीये. पहिला चेंडू काय सुरेख असा टाकलेला सुमित पत्रेच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुमित पत्रे त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल नूरू कुरेशी. सुमित पत्रे तो नूरू कुरेशी हा सामना आपण पाहतोय मैदानामध्ये. हो, ठोकलेले चेंडू पाहतोय पण तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणती धाव मिळणार नाही आहे. काय क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. जरी बॅटने खेळला तरी मी क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. कोणती भीती नाही. 2 चेंडू लगातारचे निर्धाव येतात. सुरेख अशी गोलंदाजी करतोय सुमेध पत्रे. का मला अलिबाग एक्सप्रेस या नावाने संबोधलं जातोय हे आज प्रत्युत्तर इथे देताना आपण पाहतोय सुमेध पत्रेला. या मैदानामध्ये तलवार क्रीडांगण लोणारे या मैदानामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुमेध पत्रे. हो, आता मात्र ढोकलेला चेंडू पाहतोय. कव्हर रिजन मधून चेंडू जातोय. सुंदर असा जोपर्यंत क्षेत्ररक्षण अडवतोय, फेकी करतोय, तेव्हापर्यंत 2 धावा घेण्यात तो यशस्वी होतोय नूरू. आणि या 2 धावाने आपलं आणि आपल्या संघाचं खातं खोलतोय. श्री गणेशा होतोय. उसेद 11 संघाचा 2 धावा धावफलकावर लागल्या जातात, जिथे 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल ती सुमेध पत्रेच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण हे पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाताळताना आपण पाहतोय स्वतः कर्णधार सुमेध पत्रे. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फसलेला आहे परंतु डायरेक्ट हिट झालेली आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या 2 धावा सुद्धा इथं बोलता बोलता पूर्ण केल्या जातात. आणि 22 स्वरूपात आपण पाहतोय 2 धावा येणार आहेत. पंच जय पवार सरांचा इशारा होतोय स्कोरर मित्रापर्यंत की ह्या 22 स्वरूपात 2 धावा येणार आहेत. या 2 धावाने पाहिलं तर 4 धावा धावफलकावर लागल्या जातात, जिथे 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. सुंदर अशी गोलंदाजी क्षेत्ररक्षकांची पाहिजे तेवढी साथ काही गोलंदाजाला मिळत नाहीये. पाहतोय गोलंदाज अचूक टप्प्यावर मारा करतोय, परंतु क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे ह्या 2 धावा नक्कीच ह्या प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. 4 धावा धावफलकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आपण पाहतोय सुमेध पत्रे गुणसज्ज होतोय 5वा चेंडू घेऊन येण्यास आणि त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल नूरू कुरेशी. नूरू ठोकतोय चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि येथे मात्र त्याच्या हातातून दुसऱ्याच्या हातामध्ये झेल मात्र घेतलेला आहे स्मिथनी. असेल की आपण पाहुण्यांच्या व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. संदीप परदेशी सर, आपल्याला विनंती असेल आयोजकांच्या वतीने की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपला यथोचित मान सन्मान आपला दिला जातोय. मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने माध्यमातून आपला सन्मान केला जातोय. आदरणीय सन्माननीय संदीपजी परदेशी सर, आपल्याला विनंती असेल
शेवटचा चेंडू सुमित पत्रे याच्या षटकातील आपण पाहतोय नागेश मोरेसाठी. हो सुरेख असा चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची ते सांगता झाली. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धाफाकावर लागल्या जातात. बाईच्या स्वरूपात आपण पाहिल्या तर 2 धावा आलेल्या आहेत. बॅटच्या स्वरूपात 2 धावा, अशा प्रकारे 4 धावा धावफलकावर आल्या जातात. जिथे 32 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय. आता येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 28 धावांची गरज. 18 चेंडू आणि 28 धावा जिंकण्यासाठी आपण पाहतोय. तर नवीन गोलंदाज मैदानामध्ये होते. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर आयुष साखरकर गोलंदाजी येतोय. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल आदित्य आदित्य म्हात्रे करतोय. थळ पालती संघाचा हा खेळाडू सूर्योदय पालती संघाचा हा खेळाडू आपण पाहतोय मैदानामध्ये. आदित्य म्हात्रे आयुष साखरकरच्या गोलंदाजीचा सामना करेल. जागृती संघाचा गोलंदाज आयुष साखरकर आपण पाहतोय आणि त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल सूर्योदय पालती संघाचा हा फलंदाज आदित्य म्हात्रे. आयुष तो आदित्य कसा सामना मैदानामध्ये रखतोय. 18 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावा. आदित्य टोकतोय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 1 बाउन्स चेंडू जातोय सीमा रेषा पार. डीजे नवीन संचय घरत येतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. आयुष साखरकरच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी संचय घरत मैदानामध्ये येतोय. आयुष साखरकरचं कौतुक करावं लागेल. त्याच्या या षटकामध्ये पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ येतोय. 8 धावा धावफलकावर लागल्या जातात. जेथे 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतले आहेत. उसेत 11 थळ संघाचे आपण पाहतोय. आयुष साखरकरचा पुढील चेंडू संचय घरतसाठी. आयुष टू संचय आणि येथे बॅटची कडा घेतलेली आहे आणि पंचांचा बोट आकाशाकडे वळलेला आहे आणि संचय बॅक टू पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. तांबडी चमडी जरी उन्हात नाही चमकली तरी इथे गोलंदाज मात्र मैदानावर चमकतोय. गोलंदाज आयुष साखरकर आपण पाहतोय कमबॅक करतोय. लगातार 2 चेंडूंवर 2 फलंदाला तंबूच्या आश्रयाला पाठवतोय. सुंदर अशी गोलंदाजी अचूक टप्प्यावर मारा करतोय आयुष साखरकर. सुंदर अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. हॅट्रिक जर मारली तर आदरणीय सन्मान्य संजयजी घरत यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं पारितोषिक. बघा हॅट्रिक घेतली तर 3000 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहेत आयुष साखरकर. बघा देणारे देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावेत.
हो हो, सुरेख असा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, अगदी जास्त बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतो होता फलंदाज. आपण पाहिला कोण? साहिल धोंडे. निर्धाव चेंडूची सांगता झाली, धावसंख्या पण पाहिली तर 8 वर स्थिरावलेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी सुमित पत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हे गोलंदाजी करताना आपण पाहतोय. आयुष साखरकर, सुंदर अशी गोलंदाजी. पाणी न्यायचंय, पाणी पाणी घेऊन जायचंय. वीर दमदार आमदार आपण पाहतोय. थल पंचायत प्रीमियर लीग 2026 पाहतोय. शार्विल परदेशी आणि संदीप परदेशी यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एक बाईक आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी ते आलेले आहे. मंडळ नक्कीच त्यांचं ऋणी आहे, आभारी आहे. असंच प्रेम आमच्या मंडळावर आपलं कायम राहू द्या, हीच सदिच्छा व्यक्त करतोय. स्प्रे न्यायचा आहे. हाय 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 हाय, मी बघा मागाशी मार्क दिला आहे. आपण पाहतोय वीर दमदार आमदार थळ पंचायत प्रीमियर लीग 2026 पर्व पाचवे. या पाचव्या पर्वातील आपण पाहतोय पहिली सेमीफायनल. ही सेमीफायनल होते उसेत 11 थल विरुद्ध मित ऋग्वेद 11 थल लाटी या दोन संघांमध्ये. आतापर्यंत गोलंदाज आयुष साखरकरने 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे त्याच्या दुसऱ्या षटकातील आणि 4 धावा खर्च करतोय आणि 2 फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला पाठवतोय. सुंदर अशी गोलंदाजी आयुष साखरकरच्या माध्यमातून आपण पाहतोय, मैदानामध्ये होताना पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आयुष साखरकर त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल साहिल धोंडे. हो, पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली होती. एक धाव पूर्ण केली जाते एका धावेने. संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर लागते 9 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही पाहिलं तर 13 चेंडूंचा खेळ बाकी, 23 धावांची गरज असणार. 13 चेंडू आणि 23 धावा. नागेश मोरे आता स्ट्राईकला येतोय. आयुष साखरकरच्या गोलंदाजीचा सामना करेल नागेश मोरे. 13-23 कोण कोणाचे 13 वाजवणार, गोलंदाज की फलंदाज येथे. आणि निर्धाव चेंडूची ते सांगत होते. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीने आपण पाहतोय 9 धावा धावफलकावर लागल्या जातात. सुंदर अशी गोलंदाजी मित ऋग्वेन 11 थल लाटी या संघाच्या माध्यमातून आपण एक ओव्हरसाठी 5 मिनिटांचा टायमिंग राहिलेला आहे शिल्लक. कर्णधार याची नोंद घ्यायची आहे. शेवटचं षटक असेल, 5 मिनिटांचा अवधी आहे आपल्याकडे. 9 धावा, 32 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय उसेत 11 थळ संघ काहीसा अडचणीत येतोय. 2 षटकांमध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केलेल्या आहेत त्याने. 9 धावात जमू शकलेला उसेत 11 संघ आणि आता मात्र त्यांना 12 चेंडू आणि 23 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज आपण पाहतोय स्मिथ, तुडाल गावचा हा खेळाडू आपण पाहतोय स्मिथ. आणि फलंदाज आपण पाहिला तर साहिल धोंडे. स्मिथच्या गोलंदाजीचा सामना करेल साहिल धोंडे आपण पाहतोय. थळेश्वर थळ संघाचा हा खेळाडू आपण पाहतोय फलंदाज. आता मात्र 12 चेंडू आणि 23 धावा जिंकण्यासाठी प्रत्येक चेंडूवर आपण पाहिलं तर 2 धावांची सरासरी राखावी लागेल. प्रति षटक पाहिलं तर 11.5ची सरासरी प्रत्येक षटकामागे आपल्या संघाला जिंकण्यासाठी साहिल धोंडे स्मिथसाठी. बाई स्वरूपात 1 धाव मिळणार आहे. एका धाव्याने संघाची धावसंख्या पाहिली धावफलकावर लागली जाते 10 धावा दुहेरी अंकामध्ये. आता मात्र संघ पोहोचतोय. अजूनही येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. 11 चेंडू आणि 22 धावा. आता मात्र नागेश मोरे मगाच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर त्याने 27 धावा चेस करताना 24 धावा वैयक्तिक आपल्या बॅटमधून काढल्या होत्या. तो नागेश मोरे आता कशा प्रकारे फलंदाजी करणार आपल्या संघासाठी, जेथे गोलंदाज स्मिथ कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. हो, सुरेख असा, परंतु चोरटी 1 धाव घेतली जाते.
नाही आहे, धाव नाही आहे तशी. चला एकच धाव मिळणार आहे. एका धाव्याने संघाची धावसंख्या म्हणून पाहिली धावफलकावर लागते 11 धावा धावफलकावर आल्या जातात. 10 चेंडू आणि 21 धावांची गरज. 10 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावा. पहिला सेमीफायनलचा या स्पर्धेतील आपण पाहतोय, हा थरार पाहतोय. आणि या पहिल्या सेमीफायनलमध्ये आपण पाहतोय आता येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिलं तर 21 धावांची गरज असणार आहे. 10 चेंडू आणि 21 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्मिथ, त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल साहिल धोंडे. आणि नागेश तिसरी धाव घेताना बाद होऊन परततोय. दोन वसीम कुरेशी आणि समर्थ कोले आपण व्यासपीठावर यायचं आहे. दोन धावा मिळणार आहेत. या दोन धावाने पाहिलं तर संघाची धावसंख्या म्हणून पाहिली तर 13 ना, 13 धावा धावफलकावर लागल्या जातात. येणारे 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. 9 चेंडू 19 धावा. आता मात्र स्वतः कर्णधार मैदानामध्ये येतोय. हसनैन कुरेशी मैदानामध्ये येतोय. आता मात्र हसनैनला आपले कालपासून हसनैनची बॅट काय आपण तळपताना पाहिलेली नाही या मैदानावर, पण आज आपल्या संघाला अंतिम सामन्यामध्ये न्यायचं असेल तर आता मात्र त्याला आपली बॅट तळपावी लागेल. बॅटमधून मोठे फटके मारावे लागतील, कारण येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 19 धावांची गरज. 9 चेंडू 19 धावा. स्वतः कर्णधार आहे हसनैन. हसनैन कुरेशी डावखुरा फलंदाज आपण पाहतोय. हसनैनसाठी स्मिथ कशा प्रकारे गोलंदाजी करणार, कारण हसनैनची बॅटमधून जर बॅट लागली तर अगदी मोठमोठे फटके, लांब पल्ल्याचे फटके आपण पाहतो नेहमी. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न पुरेपूर फसतोय. चेंडू खेळपट, चेंडू काहीसा खाली राहतोय. यष्टीरक्षक अप्रेश खो तिथे आपलं काम चोख बजावता. निर्धाव चेंडूचे ते सांगत होते. धावसंख्या आपण पाहिली तर 13वर स्थिरावलेली आहे. अजूनही पाहिलं तर 8 चेंडू आणि 19 धावांची गरज. 8 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा स्मिथ गोलसज्ज होतोय. त्याच्या गोलंदाज सामना करेल हसनैन. पुन्हा एकदा फसतोय, चकतोय. यष्टीरक्षक सुद्धा चकतोय. एक धाव पूर्ण केली जाते. तिसऱ्या पंचाकडे निर्णय आलेला आहे. रनआउटसाठी आऊट दिला, तो गेला. आणि आऊट आहे. आऊट आहे. आता 7 चेंडू आणि 19 धावांची गरज आपण पाहतोय. 7 चेंडू आणि 19 धावा जिंकण्यासाठी. आणि टायमिंग संपलेला आहे आपला. तर एक खेळाडू आपण क्षेत्ररक्षक आपल्याला नंतरच्या ओव्हरला आतमध्ये घ्यावा लागेल. येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 19 धावांची गरज. 7 चेंडू 19 धावा. 7-19, 19-7. कोणाची कोण साथ देणार? गोलंदाज आपल्या संघाची साथ देणार की फलंदाज आपल्या संघाची साथ देऊन ह्या 19 धावा जमवणार आपल्या बॅटने? कशी कोणाची कोण साथ देते ते पाहावं लागेल. स्मिथ गोलंदाज सज्ज होतोय. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल अल्ताफ कुरेशी. स्मिथ टू अल्ताफ कुरेशी हा सामना मैदानामध्ये रंगतोय आपण पाहतोय. मारलेला फटका आपण पाहतोय. मैदानात अगदी गाजून चालला चेंडू. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या रन नाही आहे. एकच धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पाहिली धावफलकावर लागले 14 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही पाहिलं तर 6 चेंडू आणि
18 धावांची गरज. 6 चेंडू आणि 18 धावा, 3 मोठे फटके यांची गरज आहे जिंकण्यासाठी. आपण पाहतोय 6 चेंडू 18 धावा. टायमिंग संपलेला आहे. पंच एक क्षेत्ररक्षक आपण आतमध्ये घ्यायचा आहे, याची नोंद घ्यायची आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. चौथं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. अप्रेश खोत गोलंदाजीसाठी येतोय. अप्रेशच्या गोलंदाजीचा सामना करेल अल्ताफ कुरेशी. अप्रेश खोत टू अल्ताफ कुरेशी हा सामना मैदानामध्ये. 6 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. कुठला संघ महामुकाबला अंतिम मुकाबल्यामध्ये प्रवेश करणार, येणारे 6 चेंडू ठरवतील. 6 चेंडू आणि 18 धावा. अप्रेशच्या हातामध्ये चेंडू. अल्ताफ कशा प्रकारे आपल्या संघासाठी फलंदाजी करणार. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या पाहिली धावफलकावर लागते. 15 धावा धावफलकावर लागल्या जातात. येणारे 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. 5 चेंडू आणि 17 धावा. हसनैन आता आपल्या संघासाठी स्वतः कर्णधार आहे, कर्णधाराच्या भूमिकेत आहे. आता फलंदाजी कशा प्रकारे करतोय आपल्या संघासाठी. 5 चेंडू आणि 17 धावा. अप्रेश खोत याच्या गोलंदाजीचा सामना करेल. अप्रेश सुद्धा अनुभवी असा खेळाडू आहे, आपण पाहतोय. हसनैनला कशा प्रकारे हा गोलंदाजी करणार. आतापर्यंत त्याने सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे. अप्रेश सज्ज होतोय, त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल हसनैन कुरेशी. 5 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 5 चेंडू 17 धावा. पहिलाच मोठा फटका. हसनैनला दिलेली ही सुवर्ण संधी. डीजेला एक सुवर्ण संधी सुमधुर गीत लावण्याची. अप्रेजच्या दुसऱ्या चेंडूवर घणाघणाती प्रहार करतोय. 6 धावांनी संघाची धावसंख्या पाहिली तर 21 धावा धावफलकावर लागल्या जातात. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 4 चेंडू 11 धावा. अप्रेश खोत याचा पुढील चेंडू हसनैन कुरेशी यांच्यासाठी. पुन्हा एकदा ठोकतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. प्रयत्न अचूक होते. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय हसनैनच्या बॅट मधून. डीजेला एक सुवर्ण संधी. म्हणलं होतं की मैदानात हसनैन कुरेशी हे वादळ जर पेटलं ना तर ते थोपवणं कठीण असणार आहे गोलंदाजाला. इथे गोलंदाज अप्रेश खोत काहीसा महागडा ठरतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 षटकार येतात हसनैनच्या बॅटमधून. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. स्प्रे न्यायचा आहे. स्प्रे लागलाय त्याच्या आयुष्यात. संघाला गरज आहे आणि गरजेला धावतो तोच खरा एक मालक असतो आणि संघ नायक असतो. आणि संघ नायकाची भूमिका आज मैदानामध्ये बजावताना आपण पाहतोय. हसनैन कुरेशी यांना 2 चेंडूंवर लगातार 2 षटकार येतात. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज असणार आहे. आपण पाहतोय सुंदर असा सामना मैदानामध्ये रंगताना आपण पाहतोय. दोन मध्ये तर पहा रुपेश भाटे
यांच्याकडून प्राईज आलेला आहे हसनेंसाठी. जर ह्या 3 चेंडूंमध्ये आपण जर 5 धावा काढल्यात तर तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. रुपेश भाटे आणि अप्रेश साठी सुद्धा एक सुवर्ण संधी. जर आपण हसनेंचा बोल जर घेतलात ना तर आदरणीय सन्मान्य राकेशजी चव्हाण यांच्या माध्यमातून आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि अप्रेश बघा बोल साठी 700 रुपयाचं पारितोषिक लागतोय. तुझं नाव काय? रुपेश भाटे याच्याकडून 200 आणि राकेशजी चव्हाण यांच्या माध्यमातून 500 असे 700 रुपयासाठी एक बोल्ड साठी आहे. बोल्ड काढावा लागेल. 3 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. हसनेन हे वादळ मैदानामध्ये गुंगावतय. ते थोपवणार का अप्रेश? आपला पाहावं लागेल. येणारे 3 चेंडू ठरवतील कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आणि कशा प्रकारे हसनेनचं वादळ थोपवणार की शमवणार. पुन्हा एकदा ठोकतोय चेंडू. 1 बाउंड जोपर्यंत क्षेत्ररक्षकाच्या हातात येतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. आणि ते दुसरी धाव घेताना हसनेन बाद होतोय. चला आऊट दिलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे भूमिका होती. मोहिन पटेल नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. बॉल आउट आहे. जर सामना बरोबरीत सुटला तर याची नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी चेस नाही आहे. जर सामना बरोबरीत सुटला तर बॉल आउट घेण्यात येईल. याची नोंद घ्या दोन्ही संघाच्या कर्णधाराने. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. अप्रेश बघा जर मॅच काढून दिली तर अप्रेश खोत आपल्यासाठी संजयजी घरत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे रुपेश भाटे यांच्याकडून 200 रुपये आणि शैलेश वर्तक यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे जर आपण हा सामना जिंकून दिलात तर. एक चेंडू 2 धावा. सेमीफायनल बघा थल पंचायत प्रीमियर लीगची ही सेमीफायनल आपण पाहतोय आणि ही सेमीफायनल आता शेवटच्या क्षणामध्ये खरोखर सुंदर अशी गोलंदाजी सुंदर अशी फलंदाजी चालू आहे. सेमीफायनल कशी व्हावी तर ही अशा प्रकारे व्हावी हे दाखवून दिलं जातं मैदानामध्ये. गोलंदाज अप्रेश खोत याच्या माध्यमातून पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय आर्य कुलपे. आर्य कुलपेला दाखवावं लागेल नवोदित खेळाडू आहे. आपल्या खांद्यावर गोलंदाजी करताना मेडन ओव्हर टाकलेले आहेत. 3 फलंदाज सुद्धा बाद केलेले आहेत. आता आपल्या संघासाठी पाहावं लागेल
या चेंडूंवर किती धावा आर्य कुलपे जमवतोय आपण पाहतोय. एक चेंडू जिंकण्यासाठी 2 धावा. महामुकाबला, अंतिम मुकाबल्यामध्ये कुठला संघ पदार्पण करणार याच्यासाठी हा एक चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. एका आपण पाहतोय आर्य कुलपे आणि अल्ताफ कुरेशी. आणि हा डॉट चेंडू येतोय आणि ते मित ऋग्वेद 11 संघ विजय. रुपेश भाट याच्याकडून 200, त्याचप्रमाणे संजयजी म्हात्रे, संजयजी घरात यांच्याकडून 1000 रुपये, असं 1200 रुपये प्राइज आलेलं आहे. आणि शैलेश वर्तक आपले 3000 रुपये पारितोषिक आणायचं आहे. फायनल मध्ये महामुकाबल्यामध्ये आपण आपला संघ प्रवेश केलेला आहे. शैलेशजी वर्तक गट ग्रामपंचायत थलचे प्रभारी, 3000 रुपये आणायचे आहेत रोख रक्कम. चला, आपला संघ महामुकाबला अंतिम मुकाबल्यामध्ये गेलेला आहे. तर 5 रन आणि अगदी एक अप्रतिम